करवीर तालुक्यातील कंदलगाव इथं आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रयत्नातून क्रीडांगणासाठी 50 लाख रुपयांचा निधी मंजूर झालाय। या क्रीडांगणाच्या कामाच्या शुभारंभासह सुमारे 7 कोटी 25 लाखांच्या निधीतून साकारणाऱ्या काही कामांचा शुभारंभ आणि पूर्ण झालेल्या काही कामांचा लोकार्पण सोहळा आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते आज संपन्न झाला। यावेळी त्यांनी कंदलगाव आणि परिसराच्या विकासासाठी भरीव निधी देण्याची ग्वाही दिली। आमदार सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून करवीर तालुक्यातील कंदलगाव इथं 7 कोटी 25 लाखांच्या निधीतून विविध विकास कामं मंजूर करण्यात आली आहेत। कंदलगावात 50 लाखांच्या निधीतून उभारण्यात येत असलेल्या क्रीडांगण कामाचा शुभारंभ आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते झाला। त्याचबरोबर स्मशानभूमी आणि पाटील मळ्याकडे जाणाऱ्या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी 10 लाख, कंदलगाव ते कोगिल खुर्द दरम्यानच्या पुलाच्या बांधकामासाठी 1 कोटी 15 लाख, कंदलगाव ते गोकुळ शिरगाव रस्त्याच्या रुंदीकरण आणि डांबरीकरणासाठी 1 कोटी, कळंबेतर्फे ठाणे पाचगाव भारती विद्यापीठ पाचगाव हद्द ते कंदलगाव पुलापर्यंत तसंच कंदलगाव कोगिल बुद्रुक रस्ता रुंदीकरण आणि आरसीसी गटर्स बांधकामासाठी 4 कोटी 50 लाखांचा निधी मंजूर झालाय। कंदलगावातील या सर्व विकास कामांचा शुभारंभ आणि लोकार्पण सोहळा आज आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला। याबरोबरच जागतिक कुस्ती आखाडा या तालमीतील मॅट कव्हरचं लोकार्पण करण्यात आलं। आमदार सतेज पाटील आणि आपण या परिसराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कटिबद्ध आहे। कंदलगावसह पंचक्रोशीतील विकास कामांबरोबरच आणखी विकास कामं करण्यासाठी भरीव निधी उपलब्ध करून दिला जाईल अशी ग्वाही यावेळी आमदार ऋतुराज पाटील यांनी दिली। यावेळी कंदलगावचे सरपंच राहुल पाटील, उपसरपंच सतीश निर्मळ, माजी सरपंच अजित पाटील, माजी उपसरपंच उत्तम पाटील, साहिल पाटील, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य कुंडलिक भगत, दगडू रणदिवे, किरण निर्मळ, राजेंद्र निर्मळ, अरविंद पाटील, कालू पाटील, श्रीपती पुंदीकर, चंद्रकांत अत्तिग्रे, सुनील पाटील, पांडुरंग सुतार, संदीप मोरे, अंबाजी रणदिवे, साताप्पा कांबळे, विलास कांबळे, विश्वास कांबळे, मोरेवाडीचे उपसरपंच संजय वासकर, माजी जिल्हा परिषद सदस्य शशिकांत खोत, संग्राम पोवाळकर, नारायण गाडगीळ, संग्राम पाटील, विश्वास गुरव, विकास पवार बावडेकर, हर्षद गुरव यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते।